नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जानेवारी पर्यंतचे हप्ते मिळाले आहेत. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी दिला जाणार आणि फेब्रुवारी संपत आला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर याबद्दल समोर मोठे अपडेट आले आहे. तर ही अपडेट आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला न राहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे. मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे. मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे. नव्या निष्कर्षानुसार लाडकी बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. काही तांत्रिक कारणामुळे आतापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या निष्कर्षानुसार हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी योजना आता निष्कर्षात जाण्यात अडकत आहे. लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी होत्या त्यांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते. मात्र काही गेल्या महिन्यापासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची अर्जाची पडताळणी केली जात असून निष्कर्षात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यात फक्त गरजू महिलांना योजनेचा लाभ देण्याचा प्रकार समोर येत आहे. या पडताळणीनंतर आतापर्यंत एकूण 9 लाख बहिणी बाद झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग करण्यात आलेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे ज्याही महिला पात्र नव्हत्या त्या महिलांना आता बाद करण्यात आला आहे. खूप महिलांनी फॉर्म भरले होते आणि इतर महिलांचे हे लाभ घेत होते. तर लाडक्या बहिणी इतर योजनांचे लाभ घेत असल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे. काही लाडक्या बहिणी ह्या लाभ घेत होत्या पण त्यांच्या घरी 4 चाकी वाहन किंवा शेती वगैरे त्यांच्या घरात कोणीतरी सरकारी नोकरीला होती किंवा असे बरेच कारणे होती म्हणून लाडक्या बहिणींना आता या योजनेमधून बाद करण्यात आले आहे. बऱ्याच ज्या महिला होत्या की या महिलांनी इतर योजनेचे लाभ घेत होते या महिलांना आधी त्यांनी निष्कर्ष केले आणि त्या महिलांना या योजनेमधून बाद केले आणि या महिलांना या महिन्यापासून हप्ता देणं बंद केलं आहे. आणि लाडक्या बहिणींना आता 21चा हप्ता सुद्धा लवकरच पुढच्या महिन्यात चालू होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणीने कोणत्याही प्रकारची काळजी न करता आपण या निष्कर्षात बसत असू तर आपला हप्ता नक्की आपल्या खात्यात जमा होईल. त्या लाडक्या बहिणी इतर योजनांच्या हप्त्याचे लाभ घेतात त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जानेवारी महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले होते. मात्र फेब्रुवारी महिना उलटून आता संपतही आला. आज 27 तारीख आहे पण तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत. मात्र आता हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊन त्यांना या महिन्याचे 1500 रुपये मिळतील अशी चर्चा आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकर महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडकी बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो. तर तांत्रिक अडचणी याच होत्या ज्या महिला इतर योजनांचे लाभ घेत होत्या किंवा इतर महिला योजना किंवा बऱ्या प्रकारच्या महिला ह्या अपात्र होत्या तरी त्यांनी फॉर्म भरून आपले पैसे घेतले होते. या महिलांकडून आता कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही. या महिलांना या आधी जे पैसे मिळाले होते ते तेवढे पैसे असतील पण त्या महिलांना या पुढच्या हप्ते दिले जाणार नाहीत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आज किंवा उद्या आज रात्रीमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यात सुरुवात होऊन जाईल आणि उद्या परवामध्ये सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. ज्याही महिला या योजनेसाठी पात्र होत्या अशा कोणत्या सगळ्या महिलांना या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे दिले जातील. कोणी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत बिन पैशांची राहणार नाही. ज्या महिला फक्त इतर योजनांचे लाभ घेत होत्या त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते मिळणार नाहीत. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.